मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे सांबारची भाजी. त्याच्याकरता आपण कढईमध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ मिक्स करून म्हणजे आपलं भात वाढणार नाही, आपल्या शरीरात ॲसिडिटी वाढणार नाही, पित्त वाढणार नाही म्हणून आपण मुगाची डाळीची मिक्स केलेली आहे. याच्यामध्ये आपण गवारची शेंग, चवळी, डांगर, तोंडली आणि असं आपण या भाज्या आता याच्यामध्ये चिरून टाकणार आहोत. तर आता आमची चाललेली आहे सांबारची भाजीची. आम्ही आज असं शिजवून घेणार आहोत, कारण की कुकरमध्ये लावलं तर कुकरच्या भाज्या पानसट होतात आणि अशा आपण शिजवल्या तर या भाज्या जास्त चविष्ट लागतात. खरं तर कुठलेही पदार्थ हा हळूहळू आणि बिना कुकरचा शिजवला पाहिजे, तर तो जास्त टेस्टी आणि चवदार लागतो. आणि आता आपण त्याला चव येण्यासाठी आपण शिजतानाच याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. मिठाने तो अजून टेस्टी होणार आहे. आपल्याला भरपूर सांबार बनवायचे म्हणून मी थोडं जास्त मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप पाणी पडणार आहे, भाज्या पडणार आहेत म्हणून. आणि आपण आता टाकणार आहे त्याला चव येण्यासाठी हळद आणि धना पावडर आणि आपण लाल मिरची पण टाकणार आहोत, तेव्हाच ती भाजी चव देईल. आणि बाकीचा मसाला मग आपण मिरची, धने जिऱ्याची पूड, हळद आणि सांबार मसाला हा आपण फोडणीत टाकणार आहोत. नंतर फोडणीमध्ये आपण नंतर लसूण, जिरं, खोबरं याचं वाटण बनवून आपण ते आपल्याला सांबार मसाल्यात टाकणार आहोत. तर आपण ह्या भाज्या चिरून त्याला शिजायला ठेवणार आहोत. अर्ध्या तासात आपली भाजी शिजून जाईल आणि मग नंतर आपण त्याला फोडणी देऊ आणि मग सांबार मसाला टाकून आपला सांबार तयार होणार आहे. आमच्या इथे इडली सांबार खूप आवडतो आणि त्याने पोट पण भरतं, इडली पण कोरडी होत नाही आणि आपल्या पोटामध्ये न खाणाऱ्या भाज्या पण जातात. म्हणून आम्ही हे सांबारला स्पेशल भाजी घेऊन येतो, सगळी मिक्स अर्धा 1 किलो. कारण की आपण असा कोहळा खात नाही, पण सांबारच्या निमित्त आपला कोहळा पण खाल्ला जातो. ही भेंडी आपली तर गावाच होणार आहे त्याच्यामध्ये, म्हणून थोडी उशिराही टाकली तरी चालते. आणि हा शेवगा आपण आतापासून टाकू म्हणजे तो चांगला मऊ शिजेल. आणि मऊ शिजले भाज्या तर मग त्याची चव त्या वरणामध्ये सांबारच्या रश्श्यामध्ये उतरते. अशी आपली ही आजची रेसिपी आहे. घरातल्या महिलेचंच काम असतं की सगळ्यांचं पोट चांगलं भरावं, सगळ्यांना पौष्टिक मिळावं आणि पोटभर खावं. आपण आज बाहेर जातो जेवायला तर आपल्याला 1 इडली 10 रुपयाला घ्यावं लागते, पण आज आमच्या विद्यामध्ये 100 इडली होऊन जाणार आहे, कारण सर्व खाऊन तृप्त होणार आहे. महिन्यातून एकदा ही इडली सांबार करायला काहीच हरकत नाही. मुलं खुश, आपण खुश. आता आपण याचं भोपळ्याचं आणि याचं साल काढून घेणार आहोत आणि मग त्याच्यात टाकणार आहोत. जय श्री कृष्णा.